ऐन गणेशोत्सवाच्या काळात तिहेरी हत्याकांडामुळे कर्जत तालुका हादरून गेला। नेरळ जवळील पोशीर चिकनपाडा इथल्या एकाच कुटुंबातल्या 3 जणांची हत्या झाल्यामुळे एकच खळबळ उडाली। यामध्ये 9 वर्षाच्या मुलाचीही निर्घृण हत्या करून मृतदेह नाल्यात फेकण्यात आला होता। आता अखेरीस पोलिसांनी या तिहेरी हत्याकांडाचा उलगडा केलाय। यामध्ये आरोपी दुसरा तिसरा कोणी नसून मृताचा सख्खा भाऊच आहे। घर नावावर केलं नाही म्हणून सख्ख्या भावानेच भाऊ, गरोदर वहिनी आणि पुतण्याचा खून केल्याचं उघड झालंय। पोलिसांनी अवघ्या 24 तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्यात। त्यामुळे आरोपीने हत्येचा कट नेमका कसा रचला आणि पोलिसांनी याचा उलगडा कसा केला याची माहिती आता समोर आली आहे। सदर गुन्ह्यातील मयत मदन जैतू पाटील व त्याचा सख्खा भाऊ हनुमंत जैतू पाटील हे नेरळ चिकनपाडा इथे 15 वर्षापूर्वी वडिलांनी जागा घेऊन बांधलेल्या घरात शेजारी राहत होते। मदन पाटील याची पत्नी अनिशा या आरोग्य विभागात आशा सेविका म्हणून काम करत होत्या, तर हनुमंत हा गवंडी काम करायचा। वडिलांनी बांधलेल्या घराचा अर्धा भाग आपल्या नावावर करून देण्यात यावा यासाठी हनुमंत हा आग्रही होता। सदर घराची जागा मदनच्या नावावर होती। तसेच दोन्ही भावांचं एकच रेशन कार्ड आहे। गेल्या अनेक वर्षापासून घराच्या अर्ध्या हिस्स्यावरून व राशन कार्डवरून दोघांमध्ये वाद सुरू होते। या काळात हनुमंत याने मदन व त्याच्या पत्नीला मारहाण करून जीवे ठार मारण्याचाही प्रयत्न केला होता। याबाबत मदन व त्याच्या पत्नीने हनुमंत यांच्या विरुद्ध तक्रारी दिल्या होत्या। तेव्हापासून तो त्यांना जीवे ठार मारण्याच्या धमक्या देत होता। दरम्यान घटनेच्या दिवशी देखील हनुमंत तिथेच उपस्थित होता। आपण काहीच केलं नाही असं तो दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसलं। मात्र पोलिसांनी चौकशी करता संशयित म्हणून त्याला ताब्यात घेतलं। त्याच्याकडे तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली, परंतु तो त्याच्या मयत भावाबद्दल सहानुभूती व दुःख व्यक्त करत होता। मात्र पोलिसांनी त्याने दिलेल्या माहितीची सखोल चौकशी केली असता त्या माहितीमध्ये तफावत आढळून येत होती। त्याला उलटसुलट प्रश्न करून विचारणा केली असता तो गोंधळून जात होता व दिशाभूल करत होता। त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावरील संशय अधिकच बळावला। पोलिसांनी तपासात मिळालेली माहिती व सीसीटीव्ही मार्फत त्याच्या हालचालींबाबत प्राप्त झालेली माहिती यानंतर आरोपीची सतत उलटसुलट केलेली चौकशी यात विचारलेल्या प्रश्नांना तो निरुत्तर झाला व त्याला पोलीस खाके दाखवताच त्याने केलेल्या हत्याकांडाची कबुली दिली व तो पोपटासारखा सगळं सांगू लागला। आपल्या सख्ख्या भावाला, त्याच्या चिमुकल्या मुलाला व गरोदर वहिनीला निर्घृणपणे संपवताना त्याला कसलीही कीव आली नसल्याचं त्यानं पोलिसांनी केलेल्या चौकशीत सांगितलं। चौकशीत त्याने असं सांगितलं की गेल्या बऱ्याच वर्षापासून त्याचा मोठा भाऊ मयत मदन त्याला राहत्या घरामध्ये त्याचा हिस्सा नावावर करून देत नव्हता। रेशनचं धान्य खरेदी करण्याकरता राशन कार्ड देत नव्हता। काही वर्षापूर्वी याच कारणावरून त्यांच्यात भांडण झालं होतं। त्यावेळी त्यांनी पोलिसात तक्रारही दिल्या होत्या। मदन भविष्यात त्याला त्याच्या राहत्या घराचा हिस्सा त्याच्या नावे तो करून देणार नाही, त्यामुळे त्याचं घर त्याच्या नावे होणार नाही याची मनोमन खात्री हनुमंतला झाली होती। त्यामुळे त्याने आपल्या सख्ख्या भावाच्या कुटुंबाला संपवण्याचं ठरवलं। सध्या जोरदार पाऊस पडत होता। घराच्या मागच्या बाजूला दुथडी भरून वाहणारी नदी आहे। तसंच मृत मदन यांच्या घरात पहिल्यांदाच गणपती बाप्पाचं आगमन झालं होतं। त्यामुळे घराचा दरवाजा आतून बंद केला जात नाही, त्यामुळे आपल्याला घरात प्रवेश सहज होऊ शकतो याची खात्री हनुमंतला होती। त्यामुळे त्याच रात्री आपल्या भावाचा काटा काढायचा हनुमंतने ठरवलं होतं। त्याप्रमाणे त्याने त्याच रात्री आपल्या पत्नी व मुलांना माहेरी पाठवून दिलं। घटनेच्या रात्री त्याने स्वतःवर संशय येऊ नये म्हणून तो रात्री 8च्या सुमारास बाजूला काही अंतरावर असलेल्या पोशीर या गावात असणाऱ्या चुलत मामाकडे गणपती दर्शनाकरता गेला। तिथे जेवण करून पहिल्या माळ्यावर झोपण्यासाठी गेला व सर्व झोपी गेल्यानंतर तो रात्री मदनच्या घरी आला। मदनचं कुटुंब यावेळी गाढ झोपेत होतं। ते गाढ झोपेत असतानाच हनुमंतने धारदार कुऱ्हाडीने तिघांच्या डोक्यावर जोरजोराने सपासपा घाव घालून जागीच त्यांना ठार केलं। रक्ताच्या चिंधड्या उडू नयेत म्हणून त्याने त्यांच्या अंगावर जाड कपडा टाकला
यानंतर तिघेही मृत झालेत याची खात्री झाल्यानंतर एक एक मृतदेह घराच्या पाठीमागील असलेल्या नदीत वाहत्या पाण्यात टाकून दिले व त्यानंतर घरात सांडलेलं सर्व रक्त स्वच्छ धुवून स्वतःचे कपडे बदलून त्याच्यावर संशय येऊ नये म्हणून रात्री झोपलेल्या पोशीर गावातील त्याच्या चुलत मामाच्या घरी पहाटे 5:30 वाजता जाऊन गणपतीच्या समोर खुर्चीवर जाऊन बसला, जेणेकरून चुलत मामांना वाटेल की तो रात्रीपासून तिथेच आहे. परंतु जाता येताना रस्त्यावरील सीसीटीव्ही मध्ये तो कैद झाला होता हे त्याला माहीतच नव्हतं आणि तिथेच तो अडकला. आता सदर गुन्ह्यात पोलिसांनी आरोपी हनुमंत पाटील याला अटक केली असून सदर गुन्ह्याचा तपास कर्जत विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी डी टेळे हे करत आहेत. या तिहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण तालुका हादरून गेला असून इतक्या निर्दयीपणे आपल्या सख्ख्या भावाचं कुटुंब संपवणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होते.